घराच्या टेरेसवरती झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावरती एका अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नाशिकच्या देवळाणे इथल्या बोराडे वस्तीवरती ही घटना घडली। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। ॲसिड हल्ल्यात शेतकरी भाऊसाहेब बोराडे आणि त्यांच्या पत्नी कांता बोराडे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावरती येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। रात्री 9:30 वाजता आम्ही गच्चीवर झोपायला गेलेलो होतो। अचानक 11:30 वाजता माझ्या मिस्टरांच्या अंगावर असं औषध फेकल्यासारखं त्यांच्या डोळ्यावर पडलं आणि ते लगेच आरडून उठले का मला काही दिसत नाही, माझ्या अंगावर काहीतरी औषध फेकलं। मग आम्ही आरडाओरडा केला, ते माझ्या अंगावर पण पडलं। मग त्यांना मला उठूस्तवर ते माझ्या अंगावर पण पडलं। आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझी मुलं वर आले, मी दार उघडलं ना आम्ही त्यांना चौघांनी धरून खाली आणलं। तर बाकीचे आरडाओरडा केला होता, बाकीचे वस्त्यावाले बी आले, माझे देर सासरे ते त्यांनी आम्हाला गाडीत टाकून इकडं आणलं दवाखान्यात, हॉस्पिटल। रात्री अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान देवळाणे येथील एक शेतकरी दाम्पत्य श्री आणि सौ बोर्डे हे रात्री आमच्याकडे चेहरा आणि हातपाय भाजलेल्या अवस्थेत आले। चौकशी केल्यानंतर समजले की त्यांच्यावर घरी ॲसिड हमला झालेला होता। त्यापैकी श्रीयुत बोर्डे यांना चेहऱ्याला आणि छातीला तसेच हाताला गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। सुरुवातीला परिस्थिती दोघांची अतिशय गंभीर होती, परंतु ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता ती परिस्थिती सुधारली असून आता दोघांचीही शारीरिक ज्या इजा आहेत त्या बऱ्यापैकी कव्हर होत आल्या आहेत आणि परिस्थिती आता स्थिर आहे। एका शेतकरी दाम्पत्याच्या म्हणजे जे शेतकरी लोक आहेत ते आपल्या गच्चीवर त्यांच्या झोपलेले होते आणि त्यांच्या तोंडावर कोणीतरी ॲसिड टाकलं अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावरून तातडीने पोलीस घटनास्थळी गेले। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री स्वामी सर, LCBची टीम आणि सर्व स्टाफ तिथं पोहोचला आणि त्यांनी शहानिशा केली। त्या महिलेच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक टीम, LCB, त्यानंतर डिव्हिजनमधला सर्व फोर्स अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे। आता ते शेतकरी कुटुंब दाम्पत्य पती पत्नी येवला येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे।